राज्यामध्ये राज्यसभेतल्या 7 सदस्यांच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच आता विधान परिषदेतल्या 9 सदस्यांचाही 13 मेला कार्यकाळ संपणार असल्याची बातमी आली आहे। विशेष म्हणजे या 9 सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे। राज्यसभेवर शरद पवार यांना पुन्हा पाठवण्याच्या चर्चेसोबतच आता विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना पुन्हा पाठवण्याची चर्चा ही आत्तापासूनच पेरली गेली आहे। घेऊया या संख्याबळाच्या राजकारणाचा आढावा। राज्यात निवडणुकांचा धडाका सुरू असताना मे महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठीच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे। आता तुम्ही म्हणाल की आत्ता कुठं फेब्रुवारी सुरू आहे, आणखी 3 महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीची कोण चर्चा करत आहे? झेडपीचा धुरळा उडलेला असताना त्याचा गुलाल उधळण्याआधीच मे महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांची कोण चर्चा करत आहे? तर पहा, यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे। आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे, हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। तर हे असं आहे मंडळी, 13 मे रोजी विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होतोय। त्यात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का हा सवाल उपस्थित होण्याआधीच संजय राऊतांनी ठाकरेंना विनवणी केली आहे। आता खरी गंमत आहे, ठाकरेंकडे आमदार आहेत 20 आणि आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधानसभेतील साधारणपणे 29 आमदारांकडून पहिल्या पसंतीची मतं अपेक्षित आहेत। म्हणजे ठाकरेंना आमदार व्हायचं असेल तर त्यांच्या 20 आमदारांची मतं पुरेशी नाहीत। म्हणूनच की काय, राऊतांनी मवियाच्या संख्याबळाचा उल्लेख केलाय। पण विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया त्याहून जास्त बोलकी ठरली आहे। आज मे महिना आहे, फेब्रुवारी पूर्ण जायचा, जानेवारी मार्च पूर्ण जायचा आणि एप्रिल पूर्ण जायचा आणि शेवटी उद्धवजी ठाकरे साहेब हे पक्षप्रमुख आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहे। पण तुम्ही नेते म्हणून काय इच्छा आहे, त्यांनी जावं असलं पाहिजे ना, नसायला काय पाहिजे, असलं पाहिजे उद्धवजीने सगळ्या ठिकाणी। असो, आता जरा आकडेवारी बघूया। 2020 साली महाविकास आघाडी सत्तेत होती। त्यावेळच्या संख्याबळानुसार त्यावेळी विधान परिषदेवर मवियाचे 5 तर भाजपचे 4 सदस्य बिनविरोध निवडून गेले होते। त्यातले भाजपचे 2 आमदार विधानसभेत गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी आलेल्या आमदारांची नावं बघू। मे महिन्यात परिषदेतून कुणाचा कार्यकाळ संपणार आहे त्यावर एक नजर टाकूया। उद्धव ठाकरे शिवसेना उबाठा, डॉक्टर नीलम गोऱ्हे शिवसेना, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार, अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस, राजेश राठोड काँग्रेस, संदीप जोशी भाजप, दादाराव केचे भाजप, रणजितसिंह मोहिते भाजप आणि संजय केणेकर भाजप। सध्याचं विधिमंडळातलं संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या 9 जागांपैकी 8 जागा तर महायुतीला मिळू शकतात, कारण महायुतीकडे 235 आणि महाविकास आघाडीकडे केवळ 48 आमदार आहेत। विधान परिषदेच्या जागेसाठी मवियाकडून कुणाला संधी मिळेल हे मे महिन्यातच कळेल। पण त्याचवेळी मवियातील 3 पक्ष एकत्र लढतील का? जसं राऊत म्हणाले तसं काँग्रेस ठाकरेंसोबत राहील का? मागची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो, लोकसभाही लढलो आणि विधानसभाही लढलो आणि या 2 निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांनी एकत्रित राहण्याच्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय हा झालेला होता। प्राप्त परिस्थितीमध्ये संख्यांचं गणित जुळवण्याच्या अनुषंगानं मित्रपक्ष आणि मवियाच्या अनुषंगानं जरूर एकत्रित स्वरूपाचा विचार करता येईल। इकडं मवियाकडून आत्तापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरू असताना तिकडे शिवसेनेकडून टोलेबाजी सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे हे पहिले विधान परिषदेत गेले, मुख्यमंत्री झाले, परंतु आता त्यांनाही कोणती निवडणूक आता तर लढवता येणार नाही किंवा मध्ये कोणती निवडणूक नाही, म्हणून जर जायचंच असेल तर विधानसभा मागचं दार ज्याला म्हणतात तोच एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे आणि मला वाटतं ते पुन्हा विधान परिषदेमध्ये जातील। संख्याबळाचं जे काही आहे गणित, इतर लोकांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर ते
विधान परिषदेवर आमदार सुद्धा होतील. खरं तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा आमदार होणार की नाही यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे राऊतांनी घातलेलं साकडं उद्धव ठाकरे मान्य करणार का याचं उत्तर मे महिन्यातच मिळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.